ठाणे शहरात अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांचं पेव फुटलं असून अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे माफिया मुजोर झाल्या आहेत, तर आयुक्त अधिकाऱ्यांवरती कारवाई करत नाहीत. ही गंभीर समस्या येत्या पावसाळी अधिवेशनात ऐरणीवरती आणणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 108व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली आहे. ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून सर्व प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही बांधकामं सुरू आहेत. यामुळे उपलब्ध सोयी सुविधांवरती ताण पडून सर्वसामान्य नागरिक आणि महापालिकेची देखील आर्थिक फसवणूक होत आहे. दुसरीकडे अनधिकृत फेरीवाले देखील पदपथ आणि रस्ते व्यापून व्यवसाय करत आहेत. या व्यवसायातून कोट्यावधींच्या हप्त्यांची उलाढाल होत असते. या दोन्ही समस्यांनी करदाते ठाणेकर त्रस्त असून याबाबतच्या तक्रारीनंतरही महापालिका अधिकारी कारवाई करत नसल्याने शहरात माफिया मुजोर झाले आहेत, तर आयुक्त या अधिकाऱ्यांवरती कारवाई करत नाहीत. या समस्यांबाबत ठाणेकरांमध्ये असंतोष असून हे मुद्दे येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित करून राज्य शासनाला यामध्ये हस्तक्षेप करण्यास भाग पाडणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. कळव्यातील वाघोपा नगर येथे सुरू असलेल्या अनधिकृत मशिदीच्या बांधकामाबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापालिकेने कारवाई केली आहे. मात्र ही कारवाई पूर्ण करावी अशी मागणी करत यावेळी कारवाया केल्यास भविष्यामध्ये संघर्ष निर्माण होत नाही असंही मत केळकर यांनी व्यक्त केलं आहे. या कार्यक्रमात फायलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ, रुस्तमची गृहसंकुलातील पाणी टंचाई, आर्थिक फसवणूक असे अनेक विषय चर्चेला होते. केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ फोनवरून संपर्क साधत उपाययोजनेबाबत सूचना केल्यात. यावेळी नगरसेवक विकास पाटील, अमित सरैया, सुरेश कांबळे, माजी महापौर मनोहर गाडे, स्वप्नाली साळवी, रक्षा यादव उपस्थित होते. 108व्या जनसंवाद उपक्रमामध्ये नेहमीप्रमाणे विविध ठिकाणची अडलेली नडलेले रहिवासी आणि नागरिक या ठिकाणी आले होते. त्याच्यामध्ये ज्यांची विषय जे आहेत ते मार्गी लागले ते देखील धन्यवाद देण्यासाठी आले होते. त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा विषय जो होता तो SRA प्रकल्प जे ऑनगोईंग आहे त्याला क्लस्टरमध्ये घेतलं गेलं होतं आणि काही केल्या सदरचं डिपार्टमेंट जे आहे ते कुठल्या तरी बाह्य शक्तीच्या दबावामुळे ते दोन्ही SRA प्रकल्प जे आहेत ते क्लस्टरमधनं बाहेर पडत नव्हते आणि त्याच्यामुळे हाय पॉवर कमिटीच्या माध्यमातून ते त्यांना मोकळं करायला लागतं क्लस्टरच्या मधनं आणि मग ते त्यांचा SRA करू शकतात. तर त्याच्यासंबंधी हाय पॉवर कमिटीशी मी बोललो आणि 2 दिवसामध्ये त्यांना हे दोन्ही प्रकल्प जे आहेत ते SRA क्लस्टरच्या मधनं बाहेर पडले आणि त्याच्यामुळे या नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला. कारण नाहीतर क्लस्टरच्या याच्यात जर अडकून पडले असते तर पुढची 20-25 वर्ष त्यांना काहीच कुठलीही डेव्हलपमेंट करता आली नसती आणि त्याच्यामुळे त्यांनी या संबंधात धन्यवाद दिले. महापालिकेचं देखील फायलेरिया विभाग जो आहे या फायलेरिया विभागामधल्या जे म्हणून त्या ठिकाणी स्वच्छतेचं काम करतात, म्हणजे जे घाणीत काम करतात तो सफाई कामगार, ही जी व्याख्या आहे शासनाची तर त्याच्याप्रमाणे त्यांना वारसा हक्क मिळाला पाहिजे. माननीय आयुक्तांनी निर्देश देऊन देखील ही सगळी मधली जी लोकं आहेत झारीतले शुक्राचार्य हे त्यांना मान्यता लवकर देत नाहीत, त्यांना पुढे फाईल सरकवत नाहीत. महाराष्ट्रामध्ये पुणे महापालिकेने देखील फायलेरियाच्या सफाई कामगारांना, स्वच्छतेचं काम करणाऱ्यांना हा वारसा हक्क दिलेला आहे आणि त्याच्यामुळे यांना देखील मिळाला पाहिजे अशा प्रकारचं आम्ही भूमिका घेतली होती. त्या संबंधात निर्देश दिले गेले पण अजून ते झालेलं नाही. परंतु हे प्रलंबित काम लवकरात लवकर होईल अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला आश्वासित केलं आहे. खरं म्हणजे त्यांनी मागच्या बैठकीमध्येच हे करायला पाहिजे होतं, पण ते मी म्हटल्याप्रमाणे अनेक अशा प्रकारची प्रकरणं जी आहेत ती हातावेगळी करण्यापेक्षा ती लाल फितीमध्ये टाकण्यामध्येच या प्रशासनाला आनंद वाटतो आणि मग त्यांच्या सातत्याने डोक्यावर बसायला लागतं. पण या जनसंवाद कार्यक्रमाचा हेच उपयोग आहे की शुक्रवारी नाही केलं तर सोमवारी परत मंडळी ते येते आणि सोमवारी नाही केलं तर परत शुक्रवारी येते आणि त्यामुळे आपोआप त्याचा पाठपुरावा होतो आणि काम होतं. पाण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो मागच्या वेळेला तर जवळजवळ 10 सोसायट्यांचे प्रतिनिधी आले होते. आज देखील रुस्तमजीचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते. रुस्तमजी ही फार मोठी सोसायटी आहे आणि त्याच्यामध्ये शेकडो फ्लॅटधारक आहेत
आणि त्या ठिकाणी देखील पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम होतो. टँकरही मिळत नाही आणि पाणीही मिळत नाही. तर त्या संबंधामध्ये देखील आम्ही उपायुक्ताच्या बरोबर त्यांची मिटिंग जी आहे ती आयोजित केलेली आहे. फसवणुकीचे अनेक विषय जे आहेत, नोकरी केली, 30 वर्ष काम केलं, मालक जो आहे तो त्यांना पैसे देत नाही. नोकरी केली, काम केलं, प्रॉव्हिडंट फंड आणि जी काही रक्कम थकबाकी असते ती कंपनीकडनं मिळाली नाही, कंपनी बंद पडली, त्यांना पैसे मिळालेले नाही. असे व्यक्तिगत आणि समूह म्हणून देखील अनेक लोक या ठिकाणी येत असतात. त्याचा देखील आम्ही पाठपुरावा करून त्याचा मार्गी त्यांचं काम जे आहे ते मार्गी लावतो. करव्याला देखील अनेक ठिकाणी, एका ठिकाणी वाघोबानगर भागामध्ये मशिदीचं काम जे आहे ते ऑनगोईंग सुरू ठेवलं. बघा, हे आपण काळजी घ्यायचं काम आहे की अशा प्रकारे अवैध मदरसे, अशा प्रकारे अवैध मशीद ही खपून घेता कामा नये. वेळच्या वेळी जर त्या ठिकाणी कारवाई केली तर हे पूर्णपणे उभी राहत नाही आणि तिथे मग कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आणि त्याच्यामुळे आम्ही वेळीच ते निदर्शनास आणल्यामुळे त्या ठिकाणी ते काम जे आहे ते थांबवलं गेलं, त्या ठिकाणी कारवाई केली गेली आणि तिथलेही नागरिक जे आहेत ते या जनसंवादमध्ये येऊन सांगून गेले की ते पूर्णच कारवाई करायला सांगा. त्यांनी जरी कारवाई केलेली असली तरी पूर्ण कारवाई झाली तर त्याचा निश्चितपणे तिथल्या नागरिकांना दिलासा मिळेल. असे विविध विषय जे आहेत ते आज देखील लोकांनी या ठिकाणी आणले होते. आणि जो अडेल नडेल, जो अडचणीत आहे त्याला दिलासा देण्याचा, त्याला आधार देण्याचं काम या जनसंवाद उपक्रमामधनं आम्ही सगळी मंडळी, मी आणि माझे सर्व सहकारी हे यापुढे देखील करत राहणार.